रविवारचा गार्डन राहिला होता ना, आज मी दाखवते तुम्हाला पूर्ण संपूर्ण बाग माझी. आता बघा हे फुलं खूप सुंदर सुंदर बागेमध्ये येत आहे. आता याची थोडी थोडी कटिंग सुरू करून घ्या लागेल मला. आणि त्याच्यानंतर आपल्या शेवंतीला जी घरची मागच्या वर्षीची होती ना, तिला अजून फुलं यायचे आणि काही हे रंगामध्ये आहे ते यावर्षी आणलेले आहे. खूप सुंदर शेवंती आहे ना, हिवाळ्यात नसली तर बाग खूप खाली खाली वाटते. शेवंतीशिवाय बागेमध्ये चांगलं असं प्रसन्न वाटते शेवंतीला बघून, कारण ते फुलं भरपूर सुंदर दिसतात आणि खूप दिवस झाडावर राहतात. कलांचीवर खूप महत्त्वाचं काम केलेलं आहे. त्याचा व्हिडिओ जमलं तर टाकेलच. आणि कलांची जी छोटी कटिंग जरी तुमच्या याच्यानं निघाली किंवा तुटली तर ते नक्की लावा, कारण कलांची खूप लवकर लागते आणि भरपूर दिवस याचे फुलं झाडावर राहते 1 महिना. त्याच्यामुळे खूप बाग फुलांनी बहरलेली राहते. आता गोमफिरण्याचे बरेच रोपं मी काढलेले आहे, जे सुकलेल्यासारखे वाटत होते, जुने झालेले होते. जेट प्लांटवर तर काहीच काम केलेलं नसते, ते तसेच राहतात. त्याच्यावर काही एवढी काळजी घेण्याचं कामही पडत नाही. त्याच्यानंतर बघा कांद्याची पात अशी घरचेच कांदे लावलेले आहे भरपूर, आणि वेस्टचा भरपूर उपयोग करू शकतो आपण बागमध्ये. इथे बघा बोगनवेलाला आता हे पूर्ण फुल आल्यावर खूप सुंदर दिसेल. आणि इथं पत्ताकोबी एकच आहे. त्याच्यानंतर इथं बघा काही बल्ब लावलेले आहे, आणि इथे हे जे आपले हळद आहे थोडी लावलेली. इथं ब्रोकलीच आहे. ब्रोकलीला आता येईन आता. आणि टोमॅटो बघा हे वेगळ्या प्रकारचे आहे ना, खूप सुंदर दिसतात. त्याच्यानंतर ही मिरचीसुद्धा खूप छान आहे. टोमॅटोचे वेगवेगळे प्रकार आहे, काही गोल आहे, काही असे लंबूट आहे. आणि इथं मिरची. आता मला रोपं नाही मिळाले टोमॅटोचे व मिरचीचे. कोणते रोपं आपण काही दिवसांना लावत राहिलो ना, खूप छान बागेमध्ये फायदा होते. मिरचीचं रोप तर नेहमी बदलायचं काम पडत नाही, एकच रोप भरपूर दिवस राहते. इथे पिंपळ निघालेला आहे. आणि इथे बघा हे झाडाची पूर्ण कटाई केली होती. जो बोन्साई कडुलिंब आहे त्याला आता नवीन ग्रोथ सुरू झाली. बघा जेवढं झाड जुनं होईल ना, तेवढं बोन्साईचं रूप घेते. इथं अपराजित बी बघा सुकून असं पडते ना, नवीन रोपे आपल्याला मिळत राहतात. ही मिरची बघा खूप छान आहे, भरपूर मिरच्या येतात त्याला. हे पण दोन्ही आपल्या मनाने निघालेलं आहे. एक पेरू आणि एक पिंपळ नाही वड आहे वाटते. हे दोन्ही निघालेले आहे. मला तर वाटतं हे पक्षी बी वगैरे आणत असेल, त्याच्यामुळे असे पिंपळ वड हे झाडं बागेमध्ये निघतात. पिंपळचे तर भरपूर निघतात. आणि इथे चिकू आता कधी मोठं होईन याची वाट पाहते, कारण झाडावर फळ पिकायला भरपूर वेळ लागते आणि त्याची चवसुद्धा तेवढी सुंदर येते, छान येते. कारण पपईचा मला पूर्ण अनुभव आलेला आहे. जेवढं तुम्ही झाडावर पिकू द्याल ना, तेवढी छान चव येते. इथं वांग्याचं झाड. आता हे झेंडूला बघा, जाफरी झेंडूला आता फुलं येत आहे. खूप वाट पाहावं लागते, त्याच्यानंतर याला फुलं येत आहे. आणि इथं टोमॅटो बघा असे खूप सुंदर. कधी नाही वेगवेगळे रंगसुद्धा याचे तयार होते, कारण मी बागेमध्ये हाच रंग आणला होता. बघा आता नवीन रंग आलेला आहे. आणि हिवाळा म्हटलं की झेंडू, शेवंती, भरपूर फुलांची बहर असते बागेमध्ये. आणि ते बघून आहे ना छान वाटते. आणि फुलं कमी झाले ना, बागेमधली एक रौनकच कमी होऊन जात असते. त्याच्यामुळं फुलं बागेमध्ये असायलाच हवे. त्याच्यामुळे पॉलिनेटरसुद्धा भरपूर येतात आपल्या बागेमध्ये. हे बघा हा छान आहे. सुकलेले फुलं तोडले आणि नवीन आलेले आहेत. आणि हा तर खूप सोपा आहे, याची काळजी घेणंसुद्धा सोपी आहे या अडेनियमची. आणि हे बघा क्लायमिंग रोज हा आणला होता मी. क्लायमिंग रोजच बहुतेक त्याचं नाव आहे. ही झाड पण अशी आहे की एक वेळा तुम्ही लावाल ना बागेमध्ये, भरपूर तयार होतात. याची कटिंग आहे ना, लावत राहिली तर नेहमी त्याला फुलं येतात. बघा किती बहरलेलं आहे माझं झाड. आणि थोडी ऊन आली ना, भरपूर याला फुलं दिसतात, खूप सुंदर दिसतात. उन्हाळ्यात तर हे झाड आवर्जून लावायला पाहिजे. आणि हे जास्वंद आहे ना काही, याला नेहमी फुलं येणारे आहेत हे. आणि इथं परत टोमॅटो आहे बघा. टोमॅटोजवळ परत झेंडू आहे. असे लावलेले आहे, जिथे जागा मिळेल तिथे. इथे खालून थोडेसे टोमॅटो बघा असे पिवळे झालेले आहे, काही कॅल्शियमचं कमी पडले असेल त्याला, असं वाटते मला. त्याच्यानंतर आपण आपल्या बागेमधले बघूया अजून काही प्लांट. ही मिरचीसुद्धा खूप छान आहे, म्हणजे दोन्ही मिरचीचे झाड आहे ना हे खूप छान आहे. तसे लांब खूप होते ही मिरची आणि भरपूर प्रमाणात लागते. आणि इथं आपली बारीक मिरची आहे. हे सुद्धा छोटे अडेनियम पण फुलं बघा किती सुंदर येतं याला. हे सगळे अडेनियमच आहे इकडे. आणि हे सडलेलं अडेनियमला असं मी छान केलं होतं ना, त्याच्या खूप नवीन ग्रोथ सुरू झाले. फक्त याच वॉटर लिलीला फुलं येत आहे, बाकी सगळे झालेले सुप्त अवस्थेमध्ये गेलेले आहे. आणि त्याला आपण तसंच राहू देऊया काही दिवस. आणि इथे बघा याची कटिंग आहे ना, छोटीशी लावांना बघा, एकच आणलं होतं मी झाड आणि त्याचे बघा भरपूर तयार केले. असे घ्यायचे आणि तिथंच लावायचे. छान असं वाटते दिसायला, रंगीबेरंगी. जेव्हा फुलं नसतात ना बागेमध्ये, तेव्हा हे झाड फुलांची कमी आपली भरून निघत असते. आणि याची पण भरपूर कटिंग मी वाढवली. आणि इथं
अंगूरचा वेल. हा वेलाची पूर्ण कटाई केली होती, एकही पान ठेवलं नव्हतं. पण बघा आता नवीन ग्रोथ झाडांनी घेतलेली आहे. आणि इथं कलांची जे मी सगळे फुलं तोडले आहे ना ते इथं ठेवले होते बघा. खूप सुंदर दिसत आहे. आणि तुम्हाला काय काम केलं ते पण बघण्यासाठी मी व्हिडिओ घेऊन येणारच आहे. कधी कधी बोलताना आहे ना काय बोलावं म्हणजे शब्दच थोडे मागे पुढे होऊन जातात. आणि इथं बघा पूर्ण आपले असे ठेवलेले कोथिंबीरला त्याला पाणी मी थोडं पाईपने टाकलं ना त्याच्यामुळे बघा असे थोडीशी खाली गेली. आणि मला सर्वात जास्त कोथिंबीरच आवडते भाज्यांमध्ये. आणि इथं आहे आपले केळीचे झाडं. केळीचे झाडं मला आवडायला लागले म्हणजे दिसायला छान दिसते, पानंही कामात येतात. आणि हे कोबीचं एक रोप राहिलेलं आहे इथं पण अंगूरची कटिंग आहे. पपया तर इतक्या भेटल्या ना मला यावर्षी, खूप छान आणि गोड पण खूप होते. इथं वालाच्या वेलावर बघा ही अशा पद्धतीने कीड भरपूर राहते. वालाच्या वेलावर मावा कीड ब्लॅक कलरची राहते ती. त्याच्यावर आहे ना मित्र कीड कशी असते ना ते बघा पाणी टाकलं सकाळी धुण्यासाठी तर बघा याच्यावर आलेली आहे. ही सर्व मित्र कीड आहे आणि हे भरपूर प्रमाणात झाली आहे आपल्या वालाच्या वेलावर. कारण केमिकलचा वापर न केल्यामुळे असं चालू राहते निसर्गाचं. आणि गुलाब बघा तुम्ही, हिवाळ्यात गुलाब खूप बहरते आणि गावरानी गुलाब आहे ना खूप छान असते लावायला, म्हणजे सोपा असते जे हायब्रिड गुलाबपेक्षा. आणि इतके फुलं जुने झाले होते ना बघा, हात लावल्याबरोबर पाकळ्या हातामध्ये यायच्या. पण इच्छा मात्र एकही दिवस तोडायची नव्हती झाली माझी. त्याच्यामुळेच या गुलाबाला पूर्ण भरलेला होता हा गुलाब. पण आता मी काय करते, ह्या पाकळ्या काढून घेते थोड्या, काहीतरी याचा उपयोग करेल. आणि त्याची झाडाची पूर्ण कटाई करून घेते. जे फुलं येऊन गेलं ना तेवढा भाग काढून टाकायचा म्हणजे परत त्याला नवीन ग्रोथ येते. बघा गुच्छ्यामध्ये फुल आलेलं आहे गावरानी गुलाबाला, दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसते. फुलांचा राजा म्हटलेलंच आहे गुलाबाला. आणि दूरच बागेमध्ये आले ना हे झाडं आपलं लक्ष वेधून घेत असतात. बघा भरपूर अशा पाकळ्या निघाल्या आणि दिसायला तर इतकं सुंदर दिसत होतं ना बघा. प्रत्येक कळीमध्ये फुलांचं रूपांतर झालं. भरपूर कळ्यासुद्धा अजून बाकी आहे. आणि आता जुने झालेले मात्र मी काढून घेतलेले आहेत बरेचसे फुलं. तुम्हाला बागेमधले झाडं कसे वाटले ते नक्की सांगा. माझी छोटी बाग आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पूर्ण बघा, तेव्हाच तुम्हाला बागेची माहिती आणि पूर्ण बाग आपली दिसलं जाईल. याच्यासाठी बरेचदा आपण थोडंसं बघतो आणि मग सोडून देतो. बघा किती सुंदर दिसते ना हा गुलाब. आणि बाजूने पिंक गुलाबसुद्धा आहे, तोही छान आहे. आणि असे पक्षी येतात ना तेव्हा खूप छान वाटतं बागेमध्ये. कारण दाणे पाणी हे सर्व ठेवून ना ते पण आनंद घेतात बागेमध्ये. आणि त्यांना फुलं झाडं असले त्यांनासुद्धा आवडतच असते. असं होते आजची माझी बाग.